माया बाजूला करण्याचं सामर्थ्य जीवात नाही, पण स्वतः बाजूला होण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून लक्ष्मण रूपी जीव सीतारूपी मायाला म्हणत नाही वहिनी व्हा बाजूला, स्वतःच जातो बाजूला. कभी दाये कभी बाये. राम ब्रह्म चिन्मय अविनाशी, आगे राम लखन मुनि पाचे, तापस बेस विराजत काचे. पुढे काय रे, पुढे माई काय म्हणा. अरे आता वय मानानं मला आठवण सांगत जा ना. आगे राम लखन मुनि पाचे, तापस बेस विराजत का, उभय बीच सिय सोवती काईचे, जीव ब्रह्म माया. कधी सांगशील? बरोबर आहे आता, बरोबर. उभय बीच सिय सोवती कैचे, जीव ब्रह्म बीच माया जैसे. त्याप्रमाणे तसं मी सांगतो कशासाठी, मोठ्याच्या कृतीतला मोठा अर्थ. तसे आमचे पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून का कटी ठेवून या हात जनादावी तो संकेत, भवसिंधूचा अंत इतुलाची. आमचा विठोबा सांगतो आला का रे आमच्याकडे, घाबरू नका ले का, आता तुम्हाला भवसागराचं पाणी माझ्या कंबरभर आहे. हे लाडक्या वारकऱ्याला सांगण्यासाठी करकटावरी ठेवून या, करकटावरी ठेवून या, करकटावरी ठेवून या. सुंदरात धाना, सुंदरात धाना उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. सुंदरात धाना, सुंदरात धाना उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. सुंदरात धाना, सुंदरात धाना उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या, कटी ठेवण्या, हातन जना दावे तो संकेतन, भव सिंधूचा अंत इतुलाची. म्हणून केवढाही भवसागर असला तरी भवसागर तरता कार्यकर्ता चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवणिया, बस त्याचे पायी घाला मिठी. म्हणून क्षण हाची करावा विचार. कोणता सांगितला तो, तरावया पार भवसिंधू. महाराज काय मग एवढ्या भानगडीत पडण्यापेक्षा क्षणा चारच शब्द अक्षर झाले, आणि जन्मभरी म्हटलं असतं तरी चारच आहे की नाही. देवाचे द्वारे उभा जन्मभरी, शेवटी तेच म्हणायचं होतं रिकामा अर्ध घडी. मग इथंच काढून नाही लिहिलं जन्मभरी. अरे प्रवृत्त करायचं आहे. तसं क्षणभर याचा अर्थ जन्मभर होत असला तरी इथे क्षणाच का याचं बारकावा लक्षात घ्या. ज्या क्षणाला आपण आहो बरं का, त्याच क्षणाला आहो. पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही. कारण नशिबंत देह जाणार सकळ, नशिबंत देह जाणार सकळ, नशिबंत देह जाणार सकळ.
आज की आनंदक विजय बरोबर जमला आता. मी असं कधीच म्हणत नाही, अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. त्यांनी ओळखायचं आहे, त्यांनाही माहित आहे ढोक महाराजची अभंग सोडवायची पद्धत म्हणजे गणित. आपण कुठून कुठे आलो? क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. क्षणक्षणाच का? अरे ज्या क्षणाला आहो त्या क्षणालाच आहो, पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही, कारण नासिवंत देह जाणार. कधी आलो हे कळलं तरी का तुम्हाला? असं असते. फार झालं तर या बुवाने हसवलं नाही म्हणून सुरेश भाऊ रामदास भाऊला लोक म्हणतील पुन्हा आणायचा नाही. अजिबात येणार नाही, पण आमची अभंग सोडवायची पद्धत मरेपर्यंत बदलू देणार नाही. हसवायला काय लागतं? अभंग राहायला बाजूला आणि तुका म्हणायला चालीच्या वेळेस वापरायचा एकदा अभंग, बस पुन्हा नाही. पुन्हा म्हणायचं वेळ कमी असल्यामुळे, बोंबलत बसला तालुका भरणं, वेळ कमी असल्यामुळे याच्यात जिरवणं मस्ती एका एका अक्षरात. विठ्ठल इथपर्यंत आलो बरं का सतीश भाऊ, इथपर्यंत आलो आपण. क्षणक्षणा हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू. क्षणक्षणाच का? ज्या क्षणाला आहो क्या जीवन की प्रक्रियास हातो लिया नाही तेरा घास. पहा, आपल्या हातात घेतलेला घास आपण पुन्हा घेऊ आपल्या हात. अरे आंबे रसाचं जेवण झालं हो, श्रीमंत लोक होते सगळे, 25 लोक VIP चांदीच्या ताटात जेवले हो डॉक्टर साहेब, चांदी. आणि मग पानाचे विडे आले, प्रत्येकाने विडे खायला सुरुवात केली, पण एक टेकून बसलं लोडाला, विडा हातात तोंडाला लावलेला, हालचाल बंद. शेजारचं म्हणतं का रे आपले अर्धे विडे चावून झाले कसं काय? काही म्हणतात काही मंत्र असतात रे, काही काही कोणाचे मंत्र लेखा. पुंडली कवरदा नाही होऊ दिला, 2 वाटी आत रस माझ्या समोर दाबला, पुंडलीची वाट नाही पाहिली, या मंत्र म्हणतं का? मग शेजाऱ्यानं याच्या सुनाला फोन केला. कोण बोलताय? सोनबाई. तुमचे सासरे कुठं आहे? जेवायला गेले पाटलाकडे. हो तिथंच आहे मी. विडा खायच्या आधी तुमचा सासरा मंत्र वगैरे म्हणतो का? नाही, दिल्या दिल्या खातो. 1 मिनिट झाला तोंडाला लावून बसला. नीट पहा बरं, आणि हलवला ना तर विडा इकडे पडला आणि मान तिकडे पडली. का? ग्रास गिळी सत्ता नाही हाय, ग्रास गिळी सत्ता नाही, ग्रास गिळी सत्ता नाही. क्षण भंगुरा है नयन कलता, ग्रास गिळी सत्ता हाती नाही, ग्रास गिळी सत्ता हाती नाही, ग्रास गिळी सत्ता हाती नाही. क्षण भंगुरा क्षणभंगुर है सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून ज्या क्षणाला आहो त्या क्षणालाच आहो, पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही, कारण नासिवंत देह जाणार सकळ. इथपर्यंत आलो आपण. करू ते पुढचंही बरोबर करू बरं. सतीश भाऊ नाराज होऊ नका, पुढचंही बरोबर करू, पण थोडंसं आता वेग वाढून करू. एवढं जमते का आता? एकदा संप्रदायपूर्वक भजन, कारण बोली केली 10:30 तुम्हाला मोकळे करणे. हात वर करा सर्वांनी. एवढं शूटिंगवाले जमत नसेल तू स्टेजवर ये, तुला 3 खून माप आहे सध्या. हे एवढे हात घे, उद्या पेपरला देता येईल रे. सुरेश भाऊ आणि रामदास भाऊ यांचे वडील लक्ष्मणरावजी लहानूजी कारंडे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या जन्मगावी भजन करणारा जनसागर. एवढे हात घे भाऊ, दुखायच्या आधी घे, लवकर घे. जमला आता. विठोबा रखुमा Kuma
म्हणा. क्षणोक्षण हाचे करावा विचार, क्षणोक्षण हाचे करावा विचार, क्षणाची करावा विचार, क्षणाची करावा विचार, क्षणोक्षण हाचे करावा विचार, क्षणोक्षण हाचे करावा विचार, क्षणाची करावा विचार, क्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सखड, नाशिवंत देह जाणार सखड. या पार भव सिंधू, तरवया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य कादो काळ सावधान, आयुष्य खातो काळ, काळ सावधान, आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो काळ, काळ सावधान, सावधान सावधान, सावधान नाशिवंत देह जाणार. बघा डॉक्टर साहेब, जाणार आहे ते तिन्ही नाशात मोडतं: स्वभाव, आश्रय आणि परता.
तीन नाश. तिन्ही लिंगातही चालतं ते. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी. गुरुजी शिकवायचे ना आपल्याला व्याकरण. तो, ती, ते. तो म्हणजे पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी, ते नपुसकलिंगी. शरीराला हे तिन्ही लिंगाचं. नाहीतर काही काही अभंग आहे का नाही आपल्याला अडचणीत आणतात ना महाराज. अभंग काही काय, हा देह नाशिवंत, पुढे मळमूत्रांचा बांधा, पुढे चर्म घातले रे, वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा कृमी कीटकाचा सांदा, पुढे रव रव दुर्गंध, रव रव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा. आता तिचा कशाला, मी याच्यासाठी तिथं नेलं तुम्हाला. अमंगळ तिचा, बरोबर आहे, शब्द बरोबर आहे, पण तिचा सुरुवात झाली हा देह. हा देह म्हटले की पुल्लिंगी, अमंगई तिचा स्त्रीलिंगी. कारण काया, देह आणि शरीर, मजा पहा तुम्ही व्याकरणातली. तो देह हा पुल्लिंगी झाला, ती काया स्त्रीलिंगी झाली, ते शरीर नपुसकलिंगी झालं. विठ्ठल आता नाही, आता त्रास देत नाही तुम्हाला. तिन्ही लिंगातही चालतं, तिन्ही नाशातही मोडतं. स्वभाव नाश, आश्रय नाश आणि परता नाश. दुसऱ्यानं डोक्यात दगड घातला आणि मेलं, याला म्हणायचं परता नाश. यष्टी पलटी झाली त्याच्यात मेलं, आश्रय नाश. नाही यष्टीत मेलं, नाही दगड घालून मेलं तरी मेलं, हा स्वभाव नाश. शरीर जात आगवे, नासिवंत स्वभाव आहे. नाशनं हा त्याचा स्वभाव आहे. आणि स्वभाव कधी बदलत नाही, त्याला स्वभाव म्हणतात. माणसं म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेलं तरी नाही जात. तसा शरीराचा स्वभाव आहे नाशने. जरा विचार करा, कालचं शरीर आज नाही, अहो सकाळचं आता नाही. अतिपरिचयामुळे फरक कळत नाही आपल्याला. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, दिवसेंदिवस नाही, क्षणक्षणा. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरप पान, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. आता खरं बोला, कोणी म्हणताय का आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे, काय नाही, एक पप्पी द्या मग जा साखरीला. अरे कुठली पप्पी, आता त्याचं तोंड पाहत नाही कोणी. का कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता त्या देहाकडे कोणी पाहत नाही. का नासत जाणे हा शरीराचा स्वभाव आहे. म्हणून नासिवंत देह जाणार सकळ. आणि सर्वात मोठी संपत्ती काय, आयुष्य. हे विकत मिळत नाही. बाकी सगळ्या गोष्टी पैशाच्या जोरावर तुम्ही खरेदी करू शकाल, हे नाही मिळत. एक श्वास नरदेहाचा तुम्ही बापू विकत घेऊन दाखवा. एक श्वास 21,600 चालले बरं का दिवसाला. 21,600 दम जात है दिन रात. रात्रंदिवस मिळून श्वास 21,600 रात्रंदिवस. त्याच्यात माणूस बसला म्हणजे मिनिटाला 12 चालतात. संथ गती आहे त्या श्वासाची. तुम्ही बसले ना, बैठे 12, बैठे 12, चलत 18, सोते जह 24, और मध्य मास मैथुन में सास चलत है 30. बैठे 12, चलत 18, सोती जह 24. बसला म्हणजे 12 मिनिटाला. संत गती. कीर्तन समजून उठला आणि चालायला लागला, 1.5 होते, आपोआप 18 चालतात. आणि झोपलन घोरायला लागले की डबल होते 24. आणि जास्त झाल्यावर तो काय समजला, हे 30 वर जाते बरं का.
बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 मध्य मास मैथुन में सास चलत है 30. तसं सर्वसाधारण गती दिली मिनिटाला 15 मग हिशोब लागतो 21,600. हिशोब करा बरं डॉक्टर साहेब, तुम्ही हिशोब करा दोन हिशोब. 15 श्वास मिनिटाला 60 मिनिटाचे किती झाले? 90 नाही 900 होईल ना. 15 शून्य शून्य 15 सकट 90 2 शून्य आले ना 900. मग 12 तास 900 ला गुणा. 12 शून्य शून्य 12 शून्य शून्य 12 9 108 म्हणजे 10,800 दिवसाचे, 10,800 रात्रीचे, 21,600 जमला. आता 21,600 दम जात है दिन रात. आता एका श्वासाची किंमत करून दाखवा. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ नाही, 90चं म्हातारं खाली टाकलं, 85ची रडू लागली. त्याच्या तोंडाकडे पाहू कसं होईल आता? किती दिवसाचं म्हणत आली नाही माझ्या बहिणी तुमच्या भावाचं दत्तक घ्या म्हणून. म्हातारं गरम डोक्याचं होतं, मेलो नाही अजून, खाली टाकलेलं म्हणते. आण गावाचे लोक बोलून आणले बाबा प्रतिष्ठित. आणि ते पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं. बाबा इथं सही करा. म्हाताऱ्यानं सहीसाठी पेन टेकवला, बिना सहीचा मेला. डॉक्टर साहेब 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? अरे जिथं नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही ते चाललं. आजचा दिवस उद्या नाही, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. आता एक मजा, पुन्हा व्याकरणाची मजा. तुम्हाला आनंद वाटतो म्हणून म्हणतो. आपल्याला वाटायचं कशाला शिकवते बुवा व्याकरण, टिपणं पाठ केलं की बुवा होतो. व्याकरणाची काय गरज आहे? आता कळतं. रामा आंबा खातो है ना, गुरुजी शिकवायचे. खातो हे क्रियापद आहे आणि क्रियापदाला कोणनी प्रश्न केला की करता, आणि काहीनी प्रश्न केला म्हणजे कर्म. आता विचारा, खातोला कोण खातो? रामा, हा झाला करता. काय खातो? आंबा, हे झालं कर्म. तसंच या अभंगातली मजा आहे. आयुष्य खातो काळ. हा मी कशासाठी सांगतो? मला काही येतं हे दाखवण्यासाठी नाही. इथली गंमत पहा. काळ आयुष्य खातो. जसं रामा आंबा खातो. कोण खातो? काळ. काय खातो? आयुष्य. म्हणजे आयुष्य हे काळाचं खाद्य आहे हे सिद्ध झालं. आता काळाचे 3 प्रकार आहे: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. आतापर्यंत आपलं आयुष्य ज्यानं खाल्लं त्याचं नाव आहे भूतकाळ. सध्याचं आयुष्य खात आहे त्याचं नाव आहे वर्तमान काळ. उरलेलं आयुष्य नक्की खाणार आहे त्याचं नाव आहे भविष्य काळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. इथपर्यंत आलो आपण. महाराज आता सावधान म्हटल्यामुळे सावध झालो आम्ही, बरं का. आता उद्यापासून नक्की विचार करू. पण विचार कोण्या दुकानात मिळतो? अरे विचार दुकानात मिळत नाही. मग चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. हे कसं जोडायचं आता लक्षात आलं तुमच्या? तिसरं चरण कसं वेल्डिंग होते, मजा पहा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका
असण्याची की म्हणजे विचार संताच्या जवळच असल्यामुळे संत समागम धरावी आवडी संत समागम धरावी आवडी समागम जय हो संत समागम संत समागम धरावी आवडी समागम धरावी आवडी संत समागम धरावी करावी तातडी परमार्थ करावी तातडी परमार्थ नशिवंत देह जाणार सखळ नशिवंत देह जाणार सखळ नशिवंत देह जमला होता बरं का डॉक्टर, जमला होता. संत तेथे विवेका असण्याची क्षणक्षणाची करावा विचार. मग विचार कोण्या दुकानात? अरे दुकानात नाही मिळत. संत तेथे विवेका. जिथे संत आहे तिथे विचार असतो. विचार संताच्या जवळच असल्यामुळे संत समागमे धरावी आवडी. मग करावं काय? करावी तातडी परमार्थाची. इथे तातडी शब्द आहे. तातडी करा, घाई करा, वेग करा. हे शब्द परमार्थिक क्षेत्रातले आहे. सावकाश करा हे शब्द प्रपंचातले आहे. पण आमचं उलट आहे. सावकाश परमार्थाकडे आणि घाई. अरे 95चं म्हातारं नातवाच्या बांधकामावर जातं डॉक्टर. नातवाचं बांधकाम बंगल्याचं. 95चं म्हातारं काठी हातात पायापासून हालतं, पायापासून. आणि पायापासून हालतं तिथल्या कामगाराला म्हणतं पाया पक्का बरा. मर टेकले शरीर पाया शोधून बांधी करे पाया शोधून बांधी करे पाया शोधून बांधी करे मर टेकले शरीर पाया शोधून बांधी करे पाया शोधून बांधी इथं घाई चालली. पायापासून हालतन त्यांना पाया पक्का भरा म्हणतं बंगल्याचा. मरो टेकले शरीर पाया शोधून बांधे. अरे सावकाश करा. प्रपंच सावकाश का करा? त्याचं कारण पूर्ण होतच नाही म्हणून. कोणाचाही असू द्या. रावणाचा नाही झाला भाऊ तर आपला 10/10चा कायच्यात लावतात राजा. रावणाचा 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची, 82,000 रुपये 100 ग्रामला नाही 10 ग्रामला पाहू नका माझ्याकडे. 82,000 रुपये 10 ग्रामची किंमत. ते घर 7 कोटी सोन्याची. बरं का पटू बापू? घरी गेल्यावर हिशोब करा, मेंदू बंद पडल. बरं 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू आणि 80,000 बायका. 3 लाख नाही 5,000 एकट्याची लोकसंख्या. आता जर तो असता, मी काय बोललो का भाऊ? सत्ता, संपदा, सगळ्या गोष्टीचा विचार करा. तरी मरताना म्हणला 3 गोष्टी राहिल्या बुवा. समुद्र गोड करायचा, स्वर्गाला शिडी, सोन्याला सुगंध. अरे जिथं रावणाचा नाही पूर्ण झाला आपला 10/10चा कशात लावता? म्हणून कितीही करा
पूर्ण करता येतो परमार्थ, अपूर्ण राहतो संसार. चांगलं घर बांधा तुम्ही. घर वास्तू शांतीच्या दिवशी बटू बापू तुम्ही पाहुणे बोलावता आणि पंक्तीतून फिरावं लागते. सावका जेव्हा डॉक्टर, लाजू नका नाना, लाजू नका तात्या, लाजू नका मामासाहेब, लाजू नका रावसाहेब. थांबा, काय एवढा पैसा होता, पत्रा काढून टाकला, स्लॅब का नाही वतला. याच्या नाकी नऊ आले, एकटंच आबदलं 12 महिने, त्याची फुकटची बुंदी खाऊन सल्ला देतात हे खालचं जेवणार. त्याच्यापुढे थांबा, काय एवढा चांगला बंगला बांधला तरी डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही बांधला. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे. मंदिर पाया खोदला, जोता झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम, कळस बसला, मंदिर पूर्ण. पूर्णविराम इथं आहे. तर वारी करणारी मंडळी आहे ना. पूर्णविराम ठरून जाता का नाही तुम्ही. चला आळंदी, पुढे पुणे, पुढे सासवड, पुढे जेजुरी, पुढे वाले, पुढे लोणंद, पुढे तरडगाव, पुढे फलटण, पुढे बरड, पुढे नातेपुते, पुढे माळशिरस, पुढे वेळापूर, पुढे बंडिशेगाव, पुढे वाखरी, पुढे पंढरपूर, पुढे कशाला पुढे. सापडला पूर्णविराम, तो परमार्थ आहे. मेलो तरी पूर्ण होत नाही तो संसार आहे. ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतो तो परमार्थ आहे. मग मेलो तरी पूर्ण होतच नाही ना संसार. म्हणून सावकाश करा. आणि ठरवलं तर मरायच्या आधी परमार्थ पूर्ण करता येतो ना. हो, मग कधी मरेल याची शाश्वती नसल्यामुळे घाई करा. करावी तातडी परमार्थ. म्हणून तातडी करा, घाई करा, वेग करा. आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. वेग करा, करावी तातडी, जाय वेगी, जाय वेगी पंढरपुरा वेगी जाय. घाई कर, तातडी कर. हे कशी कर ते दृष्टांत कातड्याचा. ते भाता भाता डॉक्टर साहेब, तो भाता कातडी भाता. ते लोखंडी चक्री नाही बटू बापू, तो कातडी भाता. त्याला बांबूचं दांडकं, साखळी, त्याची बायको खालीवर खालीवर करते, ते तिकडे हवा जाते, ते कोळसा गरम, लोखंड लाल. आता कळलं तुम्हाला. कातड्याच्या भात्याचा दृष्टांत का दिला याचं कारण सांगतो. त्या पशुला मारतात तेव्हा त्याचे पाय बांधलेले असतात, 4ही पाय पशुचे. काही माणसं मुंडकं दाबून धरतात, मग मानेहून सुरी फिरल्या जाते त्याच्या पशुच्या. तेव्हा तडफडू 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 सुरीला शाप देऊ देऊ शाप देऊ देऊ तो पशु प्राण सोडतो. आणि शाप देताना एवढंच म्हणतो, सुरी ठीक आहे पण बदला घेईल, पाणी पाणी करील तुझं, पाणी पाणी ती मरताना. म्हणून हाय न लीजे गरीब की कबहू न खाली जाय, मरे ढोर के चाम से लोहा भस्म हो जाय. तो दृष्टांत. हो म्हणा जाणं. लाल झालं लोखंड बरं का डॉक्टर साहेब, ऐरणीवर धरलं आणि ते एक घन आदळणारं असते. तुम्ही पाहिलाय, एक घन आदळतं आणि एक धरून ठेवतं. आणि ते जे धरून ठेवतं ते आदळणाऱ्याला म्हणतात आदळ. अरे आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ. साध्या लोखंडासाठी ते एवढी घाई करतं, एवढी घाई करतं, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल. तसं भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल. करावी तातडी परमार्थ, करावी तातडी परमार्थ, करावी तातडी परमार्थ. इथपर्यंत आलो. आता काय एकच चरण राहिलं, जमला जमला. एकच ओबी सांगतोय, हो हो म्हणत जाणार. काळाचा चपेट घात जव वाजला नाही येथ, तव साधावया परमार्थ, आयुष्य व्यर्थ न घालावे. करावी तातडी परमार्थाची. आता नेमकं परमार्थ, परमार्थ म्हणजे काय. परम अधिक अर्थ, बघ संधी झाला परमार्थ. अर्थ म्हणजे धन, परम म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ धन त्याला म्हणतात परमार्थ. त्याला श्रेष्ठ धन का म्हणतात. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, जे धन खर्च केल्यावर कमी होत नाही, आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही. संपदा तयाची नसरे कल्पा, संपदा तयाची नसरे कल्पा, संपदा तयाची नसरे कल्पा, संपदा तयाची नसरे कल्पा.
जोडीला भक्ती देवला. हे बाकीचं धन इथंच काढून घेतात. माझं खोटं असेल तर मरून पहा तुम्ही. काय नाटक करतील. पाया जोडा कसा शोभत होता आणि ते रिगाटच्या धोत्राशिवाय नेसला नाही. बरोबर. गळ्यात साखळी कशी शोभत होती आणि अजूनही तुमच्या कानात की काढलीच भीक बाई. यमाचे हाती बांधुनिया देतीन भूषणी घेती काढुनिया. हे एकच धन आहे शेवटी आपल्या सोबत येणार आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. म्हणून करावी तातडी परमार्थाची. महाराज काय आता काय 9 मिनिट राहिले हो. काय करावं काय करावं काय करावं हे पाठ झालं आहे का नाही. क्षणक्षणाची करावा विचार करावी तातडी. अहो हे करावं 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 पाठ झालं. फक्त आता काय करू नये एवढं सांगा. तुका म्हणे लोकीचा व्यवहारे. तुका म्हणे लोकीचा व्यवहारे. तुका म्हणे लोकीचा व्यवहारे. तुका म्हणे लोकीचा व्यवहारे. नका डोळे दूर भरून राव. नका डोळे दूर भरून राव. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. हंत देह जाणार सकळ. नका डोळे दूर भरून राव. डोळे दूर भरून राव. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार सकळ. जाणार सकळ. बस काय करू नये. नका डोळे धुरे भरोणे राहो इह लोकीच्या व्यवहारे. डोळे धुरे हा शब्द जो आला हा धुंदी वाचक आहे. डोळ्यात धुंदी आहे ते 3 प्रकारची आहे. एक जवानीतली आहे, एक सत्तेची आहे आणि एक संपत्तीची आहे. 3 तारुण्यामध्ये न मानी कोणाशी. चालता चालता म्हाताऱ्याला ढकलत. अरे भाऊ तारुण्याची शोभा कधी आहे. काही संबंध नसलेला घसरून पडलेला आजोबा त्याला पळत जाऊन उभं करणे तेव्हा तारुण्याला शोभा आहे. म्हाताऱ्याला ढकलण्यासाठी तारुण्याचा उपयोग नाही. मग तारुण्याचा उतरे भरण म्हातारपण बैशी डोळीवरण काय केश होते शुभ्र आले वृद्धपण बोलतील. मग एकच उद्योग थेटे पडशे खोकला. नये डोळे दुरे जाणार आहे. तसं सत्ता अरे ती किती दिवस टिकल भाऊ कोणी सांगितलं. आज आहे उद्या नाही. किती लोकांना माझी लागला की नाही. इच्छा नसतानाही लागला. माझे राष्ट्रपती, माझे पंतप्रधान, माझे मुख्यमंत्री, माझे आमदार, माझे सरपंच, माझे ग्रामपंचायत सदस्य लागला की नाही. असं वाचलं कुठं. माझे पांडुरंग, माझे ज्ञानेश्वर महाराज, माझे तुकाराम महाराज. इथं नाही. माझीला हिंदीत भूत म्हणतात हे लक्षात ठेवा. माझीचं भाषांतर काय होते हिंदीमध्ये. भूतपूर्व. भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री, भूतपूर्व रेल मंत्री. वहां 5 सालों के बाद एक दिन भूत लगता है या 2 घंटे में भूत भागता है. पळे भूत बाधा. नये डोळे धुरे. सत्तेची धुंदी, तारुण्याची धुंदी आणि एक संपत्तीची. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर झाडाच्या सावलीचा दृष्टांत का दिला. सकाळी पहा सावली पश्चिमेकडे. डॉक्टर दुपारी बुंद्याखाली. 5 वाजता पूर्वेकडे. एका दिवसात झाडाची सावली 3 ठिकाणी बदलली. तुमचे अनुभव आहे. जे तारुण्यामध्ये 50 गडी राबवतात
ते त्याच गावात जर्मनच्या ताटात दारोदार फिरून बाजरीचे पिठे मागतात. या धनाचा न धरी विश्वास. म्हणून 3 गोष्टी पुन्हा एकदा सांगतो, झालं आता. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. काया माया छाया म्हणजे शेवटचं चरण सुटलं, जमलं आता. सुटलं म्हणजे कायमचं सुटलं नाही, सोडलं म्हणजे. अंधेरे में छाया. सावलीची गंमत पहा तुम्ही. उजेडात या, सावली आलीच न बोलावता. तसं सत्तेत या, 5-50चं टोळकं मागं पुढं चालतं स्टँडवर गुटक्याच्या पुढ्या. सत्ता गेली, टोळकं गेलं, एकटंच फिरतंय. मग त्याला मराठी भाषेत काय म्हणतात? जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची यरझार. तूप गेलं का नाऱ्या गेला. म्हणून सावली अंधारात जा न विचारता गेली, उजेडात या न बोलावता आली. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून नका डोळे धुरे भरून राहो, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार, नका डोळे धुरे भरून राहो. क्षणक्षणा हाचे करावा विचार तरावा. या पार भव सिंधू नासिवंत देह जाणारा सकाळी आयुष्य खातो काळ. सावधान संत समागम धरून आवडी करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे नका तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नळे डोळे धुरे भरुणी राहो. झालेल सेवा प्रभूचरणी समर्पण. बरोबर आमच्या टाळकरी महाराजांनी तर 8:10 सुरू केलं. मस्त मजा आली बरं का. मजा आली डॉक्टर साहेब. सुंदर नियोजन केलं बरं का. नावं एकदा वाचली पाठ झाली. पुन्हा भेटू आपण. आता पाऊस नाही आला. पुन्हा भेटू हा या भागात. पाहू. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे ते स्वर्गीय लक्ष्मणराव लहानोजी कारंडे, त्यांच्या धर्मपत्नी जिजाबाई. त्यांची 2 मुलं रामदास भाऊ आणि सुरेश भाऊ, आणि एक मुलगी आहे इंदिराबाई लक्ष्मणरावजी बोरकर. या सर्व परिवाराच्या वतीने घडवून आलेला हा सोहळा. आमची सगळी टाळकरी महाराज मंडळी कीर्तनकार महाराज असून सुद्धा टाळ घेऊन उभे आहे. त्यांचा मोठेपणा आहे. मृदंगाचार्य हनुमानजी, सगळे गायनाचार्य, टाळकरी, विनेकरी, पुढे बसलेले दोन्ही महात्मे अगदी मोठेपणा मनाचा करून आमचं श्रवण केलं. त्यांनाही नमस्कार करतो. सर्व विविध क्षेत्रातील सर्व मंडळी. शिस्तबद्ध कार्यक्रम झाला. आता किती 2 मिनिट बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे विठ्ठल बरोबर 2 मिनिट. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय.